मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा आपल्याला पाहायला मिळतात, तर मुंबईमध्ये आता अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झाली। याचा सर्वाधिक फटका तिथल्या रहिवाशांना नागरिकांना होतोय। मुंबईमधलं आपण हे चित्र पाहतोय। पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हा सुरू झालाय आणि आता पावसाचा जोर हा वाढलेला असून सायनची दृश्य पाहतोय आणि दुसरीकडे आपण समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळत असल्याचं चित्र सुद्धा पाहतोय। तर सायन परिसरातून मयूर राणे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। मयूर, आपण पाहतोय सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी साचलंय, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच मी सध्या उभा आहे सायन गांधी मार्केट येथे। पाहू शकता सायनचा तो पूल आहे त्याच्या खाली पाणीच पाणी झालेलं आहे। पाणी आहे ते साचायला सुरुवात झालेली आहे। जी वाहनं आहेत ती एकच मार्गिका धरून चालत आहेत, धीम्या गतीने आहे ती वाहनं चालत आहेत। काही वेळेपूर्वी असं चित्र पाहायला मिळेल की वाहनं आहेत बंद झाली होती, बाईकवर असतील ते त्यांचे बाईक देखील बंद झालं होतं, काही वेळा चित्र होतं। मात्र आता ते पाहू शकता की लांबच लांब आहे ते पाणीच सगळं साचलं पाहायला मिळत आहेत। जे वाहनं आहेत ते देखील धीम्या गतीने जात आहेत। ॲम्ब्युलन्स देखील या वाहनामध्ये अडकलेल्या पाहायला मिळतं। ॲम्ब्युलन्स देखील काहीतरी धीम्या गतीने या हेच जे पाणी साचलं त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्स देखील कुठेतरी धीम्या गतीने चालताना दिसत आहेत। असाच जर पाऊस जर कायम राहिला तर इकडे आता जरी 2 फुटाहून जास्त पाणी साचलं आहे, मात्र असं जर पाऊस कायम राहिला तर जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे। एकीकडे पाहू शकता की ती लहान मुलं आहेत ती देखील याच पाण्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत। हे बघा तुम्ही इकडचे दृश्य पाहू शकता की कॉम्प्लेक्समध्ये देखील पाणी साचलेलं आहे, लहान मुलं देखील याच पाण्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर लांबच लांब आहे तर वाहनाच्या देखील रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच आपण ही सगळी परिस्थिती पाहतोय आणि त्यामुळे नाले सफाईच्या सरकारच्या दाव्याचं नेमकं झालं तरी काय, असा सवाल आता मुंबईकर उपस्थित करतात। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।